सेनबॉस असं म्हणतात की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. हं. साधारणतः डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मी सुरुवातीलाच आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून या गोष्टीचा मी निषेध करतो. खर तर या गोष्टीला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आहे आणि म्हणून माझी इतिहासाचा अभ्यासक म्हणून एक विनंती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये जो थोतांड इतिहास काही इतिहासकार मांडण्याचं काम करत आहेत तो इतिहास वाचण्याचं लोकांनी बंद केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खऱ्या अर्थानं गौरवशाली इतिहास आहे आणि अशा इतिहासामध्ये काही लोक जाणीवपूर्वक वादग्रस्त विधानं करून खऱ्या अर्थानं इतिहासाला वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम करत आहेत. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं टिपू सुलतानाच्या बाबतीत सुद्धा असाच वाद निर्माण झाला. आता डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे सभागृहात विधान केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाचं विधान आहे. मला वाटतं डॉक्टर आव्हाडांनी इतिहास तपासावा, इतिहास वाचावा आणि काही महाराष्ट्रातले जे विद्वान इतिहासकार आहेत त्यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न आव्हाडाने केला पाहिजे असं मला वाटतं. कारण गागा भट्ट हे काशीवरून राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. ते विद्वान होते, पंडित होते आणि सर्वात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही उपाधी खऱ्या अर्थानं राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आले आणि म्हणून गागा भट्टांचा या महाराष्ट्रातल्या लोकांनी सन्मान केला पाहिजे, त्यांच्या विचारांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण आम्ही खऱ्या अर्थानं वाचलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं. आणि दुसरं असं की जेव्हाही आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा आयुष्यातला सगळ्यात सर्वोच्च क्षण म्हणतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना आठवतो की त्यांचा राज्याभिषेक होत असतानाचं त्याची चित्र, त्याची म्युरल्स बघत बघत आपण सगळेजण मोठे झालेले आहोत. त्या चित्रांना छेद देणारं जर वक्तव्य या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये एखादा नेता करत असेल ज्याला खरंच काही आधार नसेल तर मग त्याबद्दल संताप व्यक्त होणं खूप साहजिक आहे ना.